गाईस, तर आज होणार आहे रेसिपी ब्लॉग. तर तुम्ही पण रोज रोज तेच बघून बोर झालेला तर आहे. चला आज कुठली रेसिपी मी बनवणार आहे चला सांगते. रात्री बघा मस्त अशी थोडीशे तांदूळ आणि थोडी चणा डाळ असं सगळं मस्त भिजत घातलं होतं. त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि लगेच त्याचं बॅटर बनवायला घेतलं, कारण की आज बनवणार आहे मी ह्याचे ढोसे. तर खूप हेल्दी असतात, खूप हेल्दी म्हणजे खूपच अंड्यापेक्षा हेल्दी असतात बरं का. तर त्यात मिरची आणि जिरे टाकले आणि त्याचं मस्त असं बॅटर बनवून घेतलं, बघू शकता छान. मग त्यात मीठ वगैरे टाकायचं आणि भिजायला ठेवायचं, रेस्टला द्यायचं 15-20 मिनटं. मग रेस्ट होऊसपर्यंत आपण लगेच काय करणार माहिती आहे का, असं थोडंसं गरा फिरवायचं आणि त्याला ठेवायचं झाकून. आणि आपण काय करायचं, आहोंना द्यायचं नारळ फोडायला, कारण की आपल्याकडून लवकर नाही होत. मग आहो बघा आमचे किती शाणे आहेत, कशाने काढतायत. मग असू द्या. मग मी ते नारळ काढत होते, परंतु ही लाल मिरची आणि शेंगदाणे मस्त असे भाजून घेतले. लसूण पण भाजायचा, कच्चा वास नाही येत छानपैकी. मग ह्याचं पण बॅटर बनवून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पातळ थोडीसं पाणी टाकून असं मस्तपैकी त्याचं पण हे बॅटर बनवून घ्यायचं. आणि त्यातला मस्त जिरे मोहरीचा तडका द्यायचा आणि त्यात टाकायचा आपण लाल मिरची, तडकेवाली मिरची टाकून असं मस्तपैकी तडका द्यायचा. कढीपत्ता नाही तर म्हणतं आता कुठं मागत कुठं फिरायचं आणि कुठं आणायला जायचं, रात्रीच ठेवायला पाहिजे होतं आणून. आणि माझी फ्रेंड आहे पण ती एवढ्या सकाळी उठत नाही, म्हणून मी म्हटलं चला आपलं वेळ आहे त्या गोष्टीमध्ये करायचं आहे ना. मग लगेच घेतले इकडे ढोसे करायला, गरमागरम आहुंना बनवून दिलं. त्यांना जायचं होतं तर त्यांचे रिॲक्शन बघा, खुश होतात सगळेजण. जरा वेगळं काय बनवलं तर वाव एकच नंबर असं ते म्हटले. लोणच्यासोबत कशासोबत तर एवढे छान लागतं ना, तुम्हाला काय सांगू, एकच नंबर लागतात. तर तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा, खूप छान लागतात, म्हणजे खूपच छान लागतात. आणि हे डोस्याचं बॅटर सारखं नसतं का असं एकदम पसरत नाही. मग मी असं करते, आयडिया सगळीकडे टाकून घेते आणि मग बघा आपली कसले भारी खरपूस मस्त असे आपले ढोसे OMG तर आले बघा, किती जाळीदार असे आपले ढोसे झालेले आहेत रेडी. तर तुम्हाला खरंच करून बघा. खूप रोज मॉर्निंगला नाश्त्याला हे ठीक आहे, चपाती भाजीपेक्षा मला हेच भारी वाटतं, पण रोज रोज कोण खातं आहे ना. तर चला छानपैकी असे डोसे. मग पोरांना पण उठवलं, मग त्यांना पण बसवलं नाश्ते करायला आणि पोरांना गरमागरम लगेच प्लेटिंग करून दिली आणि नाही का छानपैकी असं चटणी आणि डोसे गरमागरम करून दिले. पोरं नाही का असं गरम गरम खाते, थंड खात नाही. थंड छान पण नाही लागत बघा कसे खातात माझी लेकरं. मग लगेच त्यांना असं गरमागरम करून देत होते, ते खात होते. मग मी काय लगेच मम्मी आहे नाही का, मग सगळ्यांना खायला द्यावं म्हटलं बनवून. पण थोडंसं टाईम लागतो त्याचं बॅटर सगळं हे व्हायला, पण जाऊन द्या म्हटलं. लगेच फास्ट असे आपले ढोसे बनवून घेतले आणि पोरांना गरमागरम सर्व केलं. तर चला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या